तुमची कष्ट करण्याची तयारी असेल आणि नशिबानं जर तुम्हाला साथ दिली तर तुम्ही काहीही करू शकता, हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ही कहाणी आहे धर्मेंद्र यांची. धर्मेंद्र सिंह देओल. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी सहनेवाल या लुधियाना पंजाबमधील एका साध्या जाट शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना चित्रपटाचे वेड होतं. गावातील छोट्या थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे, नायकांची नक्कल करणे, यातूनच अभिनयाची स्वप्ने साकारली गेली. धर्मेंद्र मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडे ना ओळख होती ना पैसा, फक्त आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी. फिल्मफेअर टॅलेंट हंट जिंकल्यानंतर त्यांना 1960 मध्ये प्रथम चित्रपटात प्रवेश मिळाला. पहिला चित्रपट दिल भी तेरा हम भी तेरे फारसा काही चालला नाही, पण धर्मेंद्र हार मानतील ते धर्मेंद्र कसले. 1960 ते 70च्या दशकात धर्मेंद्र यांनी एकामागोमाग एक यशस्वी चित्रपट दिले. फूल और पत्थर, अनुपमा, मेरा गाव मेरा देश, सीता और गीता, राजपूत यासारख्या चित्रपटातून त्यांनी ॲक्शन, रोमांस आणि संवेदनशील अभिनयाची ताकद दाखवली. शोलेमधील वीरूची भूमिका तर आज देखील अजरामर आहे. त्यांच्या दमदार देहयष्टीमुळे आणि स्टंट्समुळे त्यांना ही मॅन ऑफ बॉलिवूड म्हटलं जातं. धर्मेंद्र यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पाहायचं झालं तर त्यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं. त्यांना 4 मुले सनी देओल, बॉबी देओल, विजेता आणि अजिता हे आहेत. नंतर त्यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी विवाह केला. या विवाहातून ईशा देओल आणि आहाना देओल या 2 मुली झाल्या. देओल कुटुंब आज देखील बॉलिवूडमधील प्रभावी कुटुंब मानलं जातं. धर्मेंद्र यांनी फक्त बॉलिवूडच नाही तर राजकारण यामध्ये देखील काम केलेलं आहे. त्यांनी 2004 मध्ये बिकानेर राजस्थान मतदारसंघातून खासदारकी लढवली आणि ते निवडून देखील आले. त्यांच्या चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी त्यांना पद्मभूषण 2012 आणि फिल्मफेअर लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड असे अनेक सन्मान मिळालेले आहेत. आज देखील धर्मेंद्र म्हणजे मेहनत, साधेपणा आणि प्रेक्षकांशी जिव्हाळा याचे प्रतीक मानलं जातं. वयाच्या पुढील टप्प्यात देखील त्यांनी अभिनय सुरू ठेवत नव्या पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. धर्मेंद्र यांची जीवन कहाणी ही संघर्षातून यशाकडे जाण्याची, स्वप्नांवर विश्वास ठेवण्याची आणि कष्टाची खरी गोष्ट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.